पत्रकार परिषद होत असताना आपण सारेजण उपस्थित होतात. एक तासभर पत्रकारांच्या सर्वच प्रश्नाला मी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये उत्तर दिलं. त्याच वेळेला शाहवाद संघटनेचे काही सहकार्य आले आणि त्यावेळेला त्यांनी निवेदन देत असताना काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं. त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं. एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होतं ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं. उठताना निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून सुद्धा मी केलं. त्यानंतर मग मी खाली गेलो. पुन्हा लातूर शहरांतील बुद्धिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत यांच्याशी इंटरॅक्शन ठेवण्याचा कार्यक्रम होता. तो सुद्धा जवळपास मी 1.5 तास केला. त्यांनी कृषी क्षेत्रांतील, शिक्षण क्षेत्रांतील, वैद्यकीय क्षेत्रांतील, वकिलांचे, डॉक्टरांचे वेगवेगळे प्रश्न होते. त्यालाही सविस्तरपणाने मी उत्तर दिले. त्यावेळेला बाहेर काय घडलंय मला माहित नाही, पण आपल्या मार्फत ज्यावेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कधी कधी करत नाही. जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. माझी स्पष्टपणाची त्या संदर्भातली भूमिका आहे. सुरज चव्हाणांवरती काय कारवाई होणार आहे का? कारण ज्या पद्धतीने पक्षाकडून म्हटलं जातं की बाबा आम्ही असं समर्थन करत नाही, मात्र ते कृतीतून दिसणार आहे का? बघून आता त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलवलेलं आहे. सुरज चव्हाण रात्रीकडे गेलेले आहेत. त्या संदर्भामध्ये सगळे जर बसून योग्य तो निर्णय नक्की घेतील. आम्ही आतल्या कधीच गोष्टीचं आयुष्यात समर्थन केलेलं नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा कधी झालेलं नाही. मी काल आपण बघत असाल, आपण शेतकऱ्यांचा किंवा पाऊस ओढ दिल्याच्या मधले इतके प्रश्न विचारले. मी सगळ्या प्रश्नाची सखोल उत्तरं प्रामाणिकपणे दिली. माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये काल घाई नव्हती, काय नाही. जे काही लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा जो मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारच्यासाठी ज्यांच्याजवळ त्यांना बोलायचं आहे त्यांनी शांतपणाने ते स्वीकारलं पाहिजे. या भूमिकेतून माझा कालचा संबंध लातूरमधला माझा सगळा वेळ त्या संदर्भात होता. पटलं असं म्हणलं की लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो. कृषी मंत्र्यांनी जे काही केलं त्याची ती लोकशाही मार्गाने आम्ही दिलेली प्रतिक्रिया होती. त्याला अशा मग त्याच्याबद्दल मी कुठे आक्षेप घेतला? एक ऐका आपण तिथे होता. काय मार्गाने केली, काय मार्गाने नाही केली, माझं एकही त्याच्याबद्दल आताही काय म्हणणं नाही. निवेदनं देण्याची आणि निवेदनं स्वीकारण्याची सुद्धा पद्धती आहे, पण त्या सगळ्या पद्धतीला बाजूला सारं जरी केलं गेलं तरी मला त्याच्याबद्दल आक्षेप बिलकुल नाही. एवढं सगळं त्या मोठ्या आवाजात बोलत होते, सगळं काय बोलतो मी शांतपणाने ऐकलं. पत्ते टाकले तुम्ही होतात की तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल, तुम्हाला दाखवायचं असेल दाखवा, नाही दाखवलं तरी माझी हरकत नाही. ऐकून घ्या ना प्लीज. अजिबात नाही. त्यानंतर परत उठून निवेदन घेतलं. मी बसून पण घेऊ शकलो असतो, पण मी उठलो याचा कारण की त्या निवेदनाला मला रिस्पेक्ट करायचा होता. एक लक्षात घ्या, मी 25 वर्ष आमदार राहिलो आणि 10 वर्ष आता लोकसभेचा खासदार आहे, राज्यसभेचा नाही, लोकसभेचा निर्वाचित झाला आणि त्याच्या प्रदेशचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे मी रिस्पेक्ट केला. निवेदन तेवढं पत्ते टाकल्याच्या नंतर सुद्धा मी उभं राहून स्वीकारलं आणि धन्यवाद मानले. आता याच्यापेक्षा माझ्याकडून काय पाहिजे? जे मी सांगितलं मगापासून 4 वेळा, जे घडले ते चुकीचं आहे, योग्य घडलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं कधीही समर्थन करणार नाही. धन्यवाद. समज देण्यासाठी बोलवलं, तुम्ही समज दिली का सर?